बातमी अतिशय धक्कादायक आहे। शवगृहामध्ये मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल 2000 रुपयांची लाच घेण्यात आलेली आहे। हा धक्कादायक प्रकार नवी मुंबईमध्ये घडलाय। नवी मुंबईमधल्या वाशी रुग्णालयामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली आहे। एका 23 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली आहे आणि ही मुलगी मूळची कानपूरमधील आहे। ती नवी मुंबईमधल्या ऐरोली परिसरामध्ये पेंगेस्ट म्हणून राहत होती। रविवारी पहाटे तिने राहत्या खोलीमध्ये गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं, आत्महत्या केली। मृत्यूची माहिती मिळताच तिचे आई वडील उत्तर प्रदेशहून तात्काळ नवी मुंबईमध्ये दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयात गेले। शवगृहातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे या दरम्यान पैशांची मागणी केलेली आहे। 2000 द्या तेव्हाच डेड बॉडी गुंडाळतो असं म्हणण्यात आलंय। या संदर्भातली अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून घेऊयात। विकास, अगदी माणुसकीला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना आहे। थेट डेड बॉडी गुंडाळण्यासाठी पैशांची मागणी, काय घडलेलं? नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येते। वाशी रुग्णालयामध्ये शिवगरामध्ये धक्कादायक प्रकार जो आहे तो आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांसाठी तब्बल 2000 रुपये उकळण्याचा प्रकार जो आहे तो कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे। 23 वर्ष तरुणाच्या आत्महत्येनंतर नातेवाईक जे आहेत मृतदेह ताब्यात घेत असताना कपडे व्यवस्थित गुंडाळून देतो अशा रुग्णालयाच्या कर्मचारी सांगत त्यांच्याकडून 2000 रुपये जे आहेत थेट मागितलेले। त्यामुळे असा प्रकार आजपर्यंत आपण वाशी रुग्णालयामध्ये सातत्याने पाहताना दिसून येतो। अनेक प्रकारच्या तक्रारी ज्या आहेत वाशी हॉस्पिटल संदर्भात प्रशासनाकडे केल्या होत्या, मात्र महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून हवी तशी गंभीर दखल घेतली जात नाही। अनेक हलगर्जीपणामुळे डॉक्टरांच्या एका महिन्यापूर्वी महिन्याचा मृत्यू झाला होता, त्यावर सुद्धा हॉस्पिटलच्या अजूनपर्यंत कारवाई करण्यात आली नाहीये आयुक्तांकडून। अशा प्रकारची अवस्था वाशी हॉस्पिटलमध्ये महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। विकास, निश्चितच कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतोच। धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। 2000 रुपये या दरम्यान मागण्यात आलेले आहे आणि ते सुद्धा कशासाठी? डेड बॉडी गुंडाळण्यासाठी। मृतदेहाला गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी 2000 रुपये मागण्यात आले। बघा, वाशी रुग्णालयातील शवगृहामध्ये कर्मचाऱ्यांनी हा प्रताप केलाय। तरुणीच्या आत्महत्येनंतर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचे आई वडील आले आणि त्या दरम्यान ही घटना घडली। कर्मचाऱ्यानं नातेवाईकांकडून पैसे घेतलं आणि हे कॅमेऱ्यातही कैद झालेलं आहे। पालिका प्रशासनाकडून मात्र अद्यापही कर्मचाऱ्यांवर कुठली कारवाई झालेली नाहीये। काय कारवाई होणार आहे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।